प्रेक्षकांनी दिलाय. खरंच मी भारावून गेलेलो, आमची संपूर्ण टीम भारावून गेलेली आहे. आणि कुठेतरी वाटतं की ही जी एवढ्या वर्षीची तपस्या होती, एवढ्या वर्षीचं काम होतं, आणि आम्ही जो प्रयत्न केला होता आपल्या टीमतर्फे की महाराजांना एक आदरांजली, एक श्रद्धांजली त्यांच्या चरणी हा चित्रपट एक फुलाप्रमाणे अर्पण करण्याचा, ते लोकांनी जसा प्रतिसाद दिलाय, जशी साथ सध्या पण देत आहेत, मी मराठी प्रेक्षकांचा, हिंदी प्रेक्षकांचा सदैव ऋणी राहील. आपण आलात त्याबद्दल परत एकदा तुमचं स्वागत आणि आभार. आणि आपले काही प्रश्न असतील तर. हितेश, काय अवघड होतं या चित्रपटात? नेमकं रोल तू केलाय आणि लोकांना आवडत आहे, काय अवघड होतं, काय चॅलेंजिंग होतं ते? सर्वप्रथम जेव्हा आपण एखादा विषय निवडतो आणि तो जर विषय महाराजांचा विषय असेल तर सगळ्यात अवघड गोष्ट असते की तुमचं लिखाण, की तुम्ही काय लिहिताय, कुठली गोष्ट तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय त्यात. कारण कसं असतं की जेव्हा आपण इतिहास वाचतो तर बऱ्याच लोकांनी बरेच संशोधन करून पुस्तकं लिहिलेली आहेत. ते सगळे पुस्तकं वाचणं, त्यात तुम्हाला कोणती गोष्ट कशी सांगायची आहे, त्या गोष्टीची मांडणी कशी झाली पाहिजे. बऱ्याच वेळा काय असतं की इतिहासात 4-4 गोष्टी ची नोंद असते, परंतु ब्रिजिंग ज्या गोष्टी असतात त्या मिसिंग असतात. मग त्या तुम्ही त्या कसं आहे, कुठलंही साहित्य जरी असलं ऐतिहासिक गोष्टीवर आधारित, त्यात तुम्हाला तुमचं इमॅजिनेशन वापरून तुम्हाला काही गोष्टी लिहाव्या लागतात. परंतु त्या लिहिताना सुद्धा अतिशय संवेदनशीलता आणि आदरपूर्वक आपल्याला त्या लिहाव्या लागतात. आणि तेच आणि तसंच मांडण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे केलेला आहे. तर सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट आपण जर म्हणत असाल तर ह्या चित्रपटाचं लिखाण होतं. या पिक्चरमध्ये मल्टीटास्किंग केलेलं आहे, प्रोडक्शन, डायरेक्शन, राईट आणि लीड रोलचाही रोल प्ले केलेला आहे. तर किती डिफिकल्ट होतं हे चारही गोष्टी आपल्याला एक कॅरेक्टर आणि 4 गोष्टी डिफरंट प्ले करायचं? खरं आपण आताच म्हणालो की सर्वप्रथम लिखाण हे सगळ्यात फाउंडेशन, म्हणजे कुठल्याही चित्रपटाचं फाउंडेशन असतं तर ते लिखाण असतं. जर ते व्यवस्थित झालं की मग पाया जर मजबूत असेल तर मग काय बिल्डिंग आपण उंच बांधू शकतो. आणि पाया जर वीक असेल, किती जरी उंच बिल्डिंग बांधला तर ते पडणारच आहे. त्यामुळे लिखाण, रायटिंग याच्यावर जास्त भर दिला गेला. आणि त्यानंतर डिरेक्शन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कारण काय, तुम्ही जेव्हा दिग्दर्शक आहात तर तुम्हाला सगळी जी मांडणी आहे, लिखाणाला पण घेऊन जायचं आहे, सिनेमॅटोग्राफीला पण घ्यायचं आहे, साऊंड डिझाईन पण आहे, लोकांचे परफॉर्मन्सेस पण आहेत, तुम्हाला गोष्ट कशी अनफोल्ड करायची, कुठल्या गोष्टीला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे, कुठल्या गोष्टीला कमी करायचं आहे. एडिटिंगमध्ये डिरेक्टरचा जो भाग असतो तो सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे ह्या सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी. त्यानंतर प्रोडक्शन, मला वाटतं की जिओ स्टुडिओज यांनी खरंच खूप मोठी साथ दिली. कारण एवढ्या मोठ्या स्केलवरती चित्रपट पाहण्याचा आमचं जे स्वप्न होतं मुंबई फिल्म कंपनीचं, त्याला जर जिओ स्टुडिओची साथ मिळाली नसती तर बहुतेक हे स्वप्न शक्य झालं नसतं. त्यांची साथ मिळाली. त्यानंतर निर्मिती जे तुम्ही म्हणालात, जिनिलिया आणि मी, आम्ही दोघांनी केली, पण जो मोठा वाटा आहे तो जिनिलिया यांचा आहे. कारण त्यांनी खरंच ग्राउंड अप सेट्स असतील, काय असतं ना की कुठलीही गोष्ट वाढली की बाकी सगळ्या गोष्टी वाढत असतात. आपण म्हणतो की बाबा आज 1000 लोकांचा क्राऊड आहे, परंतु तो फक्त तेवढा मर्यादित नसतो. 1000 लोक म्हणले की त्यांना तयार करण्यात तेवढे कॉस्ट्युम वाढतात, ड्रेसमेन्स वाढतात, त्यांच्याशी जेवणाची व्यवस्था तेवढी वाढते, ऊन असेल तर टेंट जाऊन त्या प्रमाणात वाढतात, मेकअप मॅन जाऊन वाढतात. तर हा पसारा असा पसरत जातो. तर ते सगळं जुळून आणण्याचं काम हे जिल्ह्याने केलं, म्हणून माझ्याकडे तेवढा प्रोडक्शनचा भार नव्हता. आणि मला वाटतं की ॲज अन ॲक्टर जे मी काम केलं, माझं काम माझ्यातल्या लेखकाने आणि माझ्यातल्या दिग्दर्शकाने थोडं सोपं करून टाकलं तेवढं करण्यासाठी. की हा चित्रपट प्रामुख्याने हा मराठीत प्रदर्शित झालेला आहे. हा मराठी चित्रपट आहे जो हिंदीमध्ये सुद्धा प्रदर्शित होत आहे. तो आपने रिलीज के वक्त ये दोनों एक साथ रिलीज किए थे कि आपने पहले हिंदी में किया था फिर मराठी में? नहीं, मैं आपको बताना चाहता हूँ कि ये फिल्म सबसे पहले मराठी में ही बनाई गई है, साथ में इसे हिंदी में रिलीज किया गया है. जब हमने रिलीज की है फिल्म, ये हिंदी मराठी दोनों में रिलीज हुई है, लेकिन महाराष्ट्र में सबसे ज्यादा स्क्रीन मराठी भाषा को ही मिली है. या चित्रपट निर्मितीकरिता
जे ऐतिहासिक विशेषज्ञ किंवा जी रिसर्च टीम होती त्यांचं किती महत्वपूर्ण योगदान किंवा काय कॉन्ट्रीब्युशन होतं? लाईक मला वाटतं की आमचे जे हिस्टॉरियन्स असतील, जे रिसर्च डिपार्टमेंट टीम जी होती, त्यांचं सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन होतं. कारण ह्याचा पाया तिथून सुरू होतो. आपण कुठलीही गोष्ट आता उठलून लिहायचं असं होत नव्हतं. आम्ही सगळी पुस्तकं वाचली, आम्हाला कुठली गोष्ट सांगायची. कारण काय काही महाराजांचं जे आयुष्य आहे आणि जे त्यांचं कार्य आहे ते एका चित्रपटात मावणारं नाही आहे. तर आपल्याला असा विचार करायचा की आपल्याला गोष्ट कोणती सांगायची. म्हणून जेव्हा आम्ही विचार केला की गोष्ट कोणती सांगायची आणि ही गोष्ट संपणार कुठे हे महत्वाचं होतं. कारण काय समजा एखादा आपल्यासाठी काय की छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सुपर हिरो आहेत सगळ्यात जास्त. लहानपणापासून म्हणजे आपल्या लहानपणापासून, आपल्या आई वडिलांच्या लहानपणापासून, आपले आजी आजोबा, आपले पंजोबा, त्यांचे वडिलांपासून सुपर हिरो हे म्हणजे सातत्याने एकच आहे, तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा व्यक्तीवर जर चित्रपट काढायचा असेल तर चित्रपटाची सुरुवात काय असली पाहिजे आणि शेवट काय असला पाहिजे, या दोन गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर त्यातलं ऐतिहासिक संदर्भ हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण तो चुकला तर मग काहीच उपयोग नाही. आपण चुकीचा इतिहास दाखवू शकत नाही. सिनेमॅटिकली ठीक आहे, आपण 2-3 गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करतो, तो भाग वेगळा, पण प्रामुख्याने इतिहासाची तडजोड न करता हा चित्रपट दाखवणं महत्वाचं होतं. रितेशजी, अजय अतुल यांचं संगीत इकडे समोर आहे. सर्वात आधी तर तुम्हाला ऑरेंज सिटीमध्ये आला तुमचं स्वागत आहे. थँक्यू. आणि सर तुमच्या चित्रपटाला सुद्धा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. मी हे म्हणत होते की अजय अतुल यांचं संगीत आपल्या चित्रपटाला आहे आणि दुसरं असं की मोठमोठाले स्टारकास्ट पण आपण घेतला. पण मी शिवाजीराजे भोसले बोलतोय असे मराठी चित्रपट पण येऊन गेलेत, पण आपल्या या राजा शिवाजी चित्रपटामध्ये असलं कुठलं गुड आहे जे याच नावाने आपण चित्रपट काढतो? याच नावाने परत म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय असा मराठी चित्रपट सुद्धा येऊन गेलेला, त्याच्यानंतर आपण राजा शिवाजी काढलंय. त्या पिक्चरपेक्षा या चित्रपटात कुठली स्टोरी आपली नवीन असेल? शिवाजी महाराज कारण दोन्ही चित्रपट वेगळे वेगळे आहेत. ती स्टोरी सस्पेन्स काय? नाही, सस्पेन्सचा प्रश्न आहे का? कसं आहे ना, मी शिवाजी भोसले पाहिला का चित्रपट? पाहिला चित्रपट. ती गोष्ट आधुनिक काळातली, ही गोष्ट ऐतिहासिक आहे, तर तिथेच फरक आहे. सर आपके दोनों बेटों का डेब्यू है इस मूवी पे, तो आपकी इसमें क्या मेंटल चॉइस है उनको लेने के लिए? नहीं, अभी उन्होंने काम किया, उनके बारे में ज्यादा बात नहीं करना चाहता. उन्होंने छोटा काम किया है, बस उतना ही ठीक है. सर पिक्चर का आपको काफी अच्छा रिस्पांस मिल रहा, तो आप इसका सेकंड भाग निकालेंगे क्या? ये अभी फिल्म चल रही है सर. आप लोग का आशीर्वाद और ज्यादा चली तो फिर वो बात की बात है, लेकिन फिलहाल ये एक ही पार्ट है. रितेशजी, माझे 2 प्रश्न आहे. तुमचे भाऊ काँग्रेसचे आमदार, ते चित्रपटात भूमिका, हे रसायन कसं जुळून आलं? आणि तुमचे भाऊ या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. काँग्रेसचे आमदार त्यांनी चित्रपटात भूमिका केली, हा एक प्रश्न. तर ते चित्रपटात त्यांनी भूमिका केलेली नाहीये. ते एका गाण्यात दिसत आहेत. ते एका गाण्यात दिसत आहेत. त्या गाण्यात बरेचसे लोक दिसत आहेत. त्यात ते एक शॉर्ट फिल्म दिलेलं आहे. दुसरा असा प्रश्न की तुमचे मित्र आणि अभिनेते सलमान खान यांनी देखील त्या जीवा महाराजची भूमिका साकारली. तर त्यांचं एक तर मराठी बोलणं आणि त्यांची एंट्री पण सगळ्यांसाठी शॉकिंग होती. तर त्यांचा मराठी बोलतानाचा कुठला एखादा किस्सा आहे किंवा ते कसा योग तुमचा जुळून आला त्यांच्यासोबत? योग कसा जुळून आला नाही, ते माझे भाऊ आहेत. ह्यापूर्वी मी माझ्या दोन्ही चित्रपटात ते होते. वेडमध्ये होते, लयभारीमध्ये पण होते. आणि ह्या वेळेस जेव्हा मी शूटिंग सुरुवात केली त्यावेळेस ते म्हणाले की ह्या चित्रपटात मला काम करायचं आहे, कुठलाही रोल असेल मला करायचंच आहे, माझ्याशिवाय तुम्ही चित्रपट करू शकत नाही. एक भाऊ म्हणून त्यांनी मला सांगितलं. तर तेव्हा मला ही भूमिका जेव्हा माले यांची माझ्या स्मरणात होती, तर मला वाटलं की ती त्यांनी करावी. त्यांनी होकार दिला. आणि आपण जे मराठीचं म्हणताय, त्यांची आई मराठी आहेत, तर त्यांना चांगली मराठी येते. आणि तसं काही हे किस्सा घडला नाही किंवा मला काही सांगावं लागलं. आणि ते मला भाऊ म्हणतात, मी त्यांना भाऊ म्हणतो, आम्ही मराठीत बोलतो बऱ्याच वेळा. तर ते छान झालं. रितेश सर, हेलो, हाय, दिस इज मान फ्रॉम BCN न्यूज चैनल. छत्रपति शिवाजी महाराज आज पूरे देश के लिए भगवान की तरह पूजने जाते हैं. जब आप इनकी किरदार या इनकी छवि में जब आप उतर रहे थे, तो आपने इसके पहले कितनी मेहनत की उस छवि में उतरने के लिए, उस किरदार में उतरने के लिए? हम वो जानना चाहते हैं कि रितेश देशमुख ने क्या मेहनत की है उस किरदार को अपने अंदर ढालने के लिए.
सबसे पहले मैं आपको बताना चाहता हूँ कि ये मेहनत सिर्फ किरदार में खुद को ढालने की बात नहीं है। ये सिर्फ सेट पर शॉट देने से पहले उनका रूप धारण करके आने की बात नहीं है। इसकी शुरुआत 10 साल पहले हुई है। इसकी शुरुआत पेन और पेपर 3.5 साल पहले हुई है। तो मैं 3.5 साल से मेहनत कर रहा हूँ लिखने में। जब हम लोग लिखते तो सोचते कि किस तरह के किरदार आगे जाएंगे, और इन 3.5 सालों में जैसे आप काम कर रहे हो, 2 साल तो लिखने में गया हमारे, तो वो 2 साल मेरी प्रिपरेशन थी, क्योंकि मैं लेखक था, मैं डायरेक्टर था, मैं वो एक्ट कर रहा था। तो ऑफ कोर्स वो अंडरस्टैंडिंग कि वो माइंडसेट क्या होगा उस वक्त कैसे खेलेंगे, वो गनीमी कावा कैसे होगा, एक्शन सीन्स कैसे होंगे, अफजल से मिलने से पहले वो क्या सोच रहे होंगे, उस वक्त क्या परिस्थिति होगी, क्या कठिनाइयाँ होती होंगी, ये सारा प्रिपरेशन उस वक्त से शुरू हो रहा था। और आई थिंक वो सारा जो मैंने सीखा उस वक्त, वही मैंने फिल्म में डाला। रितेश निशा पंजवानी दिस साइड फ्रॉम BCN न्यूज़। फिल्म ने पहले ही बार ये रिकॉर्ड तोड़ ब्रेकिंग की है ओपनिंग में। इसके बाद हम जानना चाहेंगे मराठी सिनेमा को किस तरीके से एक न्यू प्लेटफॉर्म मिला है पैन इंडिया लेवल पे। नहीं, मुझे लगता है कि ये बहुत ज़रूरी है कि हम जब पैन इंडिया की बात करते हैं तो हम ये सोचते हैं कि रीजनल स्टोरीज किस तरह अपने बाउंड्रीज को क्रॉस करके बाहर देखी जाए, और यही शुरुआत मुझे लगता है कि शायद राजा शिवाजी इस फिल्म के द्वारा हमने छोटी सी शुरुआत की है, जहाँ के महाराष्ट्र के बाहर हिंदी भाषिक लोग देख रहे हैं, कर्नाटका में देख रहे हैं, तेलंगाना में देख रहे हैं, निज़ाम टेरिटरी में देख रहे हैं। तो ये सारी जो फिल्म टेरिटरीज होती है वहाँ पर ये फिल्म बहुत अच्छी जा रही है, चल रही है, लोग सराह रहे हैं। तो मुझे लगता है ये पहली पहल है, और इसके बाद और बहुत सारी कहानियाँ आनी चाहिए। जैसे हम कांतारा देखते हैं, KGF देखते हैं, बाहुबली देखते हैं, पुष्पा देखते हैं, उसी तरह मुझे लगता है कि यहाँ से कहानियाँ बाहर जानी चाहिए। कल हो सकता है पंजाब की फिल्में आकर उसकी कहानी हम लोग यहाँ देखें, तो आई थिंक इट्स अ ग्रेट अपॉर्चुनिटी। रितेशजी, नागपुरात आपलं खूप खूप स्वागत. मी रत्नाकर, लोकवाहिनी मीडिया. हा आता अभिनय करून झाला, शिवाजी महाराज जगून झाले. एक नवीन पिढी आणि जुनी पिढी, जसं तुम्ही सांगितलं आपले आजी आजोबा आणि सगळी पिढी, आताची येणारी पिढीची नवीन पिढी म्हणजे आमची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं पाहत आहे, त्यांच्यासाठी राजा शिवाजी काय देत आहे? नाही, तुमचा उद्देश काय होता ते? नाही, कसं आहे माहिती आहे का की आपण जसे किंवा ह्या पूर्वीची पिढी जशी अनुभवले महाराजांना, ते त्या वेळेत त्या काळात मीडिया, समजा गोष्टी, आपण गोष्टी ऐकायचो, गोष्टी सांगतात रात्री झोपताना आपल्या आजी किंवा आई सांगतात त्यापूर्वी, आणि नंतर पुस्तकं जेव्हा छापायला गेली, जेव्हा शिक्षण वाढलं तेव्हा मग वाचायला लागलो आपण. आता एवढं फास्ट पेस झालंय की मला वाटत नाही की बसून वाचण्यासाठी लोकांना एवढा वेळ आहे. एवढं आपण रील्स पाहतो, सगळं फास्ट झालंय. म्हणून कुठेतरी मला वाटतं की ही जबाबदारी, जेव्हा एखादा चित्रपट ऐतिहासिक पर्सनॅलिटीवर आधारित असेल, तर आपण जबाबदारीपूर्वक जर हा चित्रपट बनवला तर कुठंतरी आपण सिनेमॅटिकली त्यांना एंगेज करू शकू, आणि हे जे आपला इतिहास आहे, आपला जो खरंच ज्या इतिहासावर आपल्याला अभिमान आहे, तो आपण सांगण्याचा प्रयत्न. म्हणून मी माझं हेच म्हणणं आहे की महाराजांवरती कसं आहे की एक दृष्टिकोन माझा आहे, याच्यात बऱ्याचशा गोष्टी नसतील, कारण कुणी अजून जर बनवला तर तो दृष्टिकोन त्यांचा वेगळा असेल. तर जितके जास्त महाराजांवरती चित्रपट बनतील तितके चांगले आहेत, कारण काय वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने, वेगवेगळ्या डायनामिझमनी त्या गोष्टी लोकांच्या समोर येतील, आणि तेवढेच जास्त आपल्याला महाराज समजण्यात त्याचा उपयोग होईल. आज राज्यों के चुनाव के जो रुझान आए हैं उसमें विजय जो थलपति है, मैंने अब तक न्यूज नहीं देखा सर. थलपति 3 हुए हैं जी, वो भी फिल्म क्या कहेंगे उसमें? मुबारकबाद है, बहुत अच्छी बात है. रितेश सर, you are right. मुबारक. रितेश दादा, वेदांत फ्रॉम अभिजित भारत. एक मराठी चित्रपट ज्यावेळेला आपण बघतोय, तुमचा राजा शिवाजी चित्रपट जेव्हा आला, एक मोठी स्टार कास्ट ज्यामध्ये संजय दत्त पण आहेत, विद्या बालन पण आहेत, अभिषेक बच्चनांचा जो रोल आहे संभाजी राजे भोसले यांचा, हा खूप गाजतो आहे, सगळ्यांची त्याच्याबद्दल खूप प्रशंसाही येत आहे. हा मराठी भाषेमध्ये जेव्हा तुम्ही चित्रपट करत होता एवढ्या मोठ्या स्टार कास्टला घेऊन,
त्यावेळेला काय चॅलेंजेस होते आणि काय अनुभव तुमचा यावेळेला राहिला? आणि सोबत ऍड ऑन की एक मोठ्या बजेटचा हा चित्रपट आहे, याला करताना काय मनात विचार होते, काय रिस्क फॅक्टर होता? नाही, तुम्हाला सांगू का, खरं म्हणजे ह्या चित्रपटात बरेच मोठे मोठे कलाकार आहेत, ठीक आहे, आणि ह्या सगळ्या कलाकारांनी खरंच प्रामाणिकपणे काम केलंय, मैत्रीच्या नात्यात काम केलं. आपण जेव्हा मोठं आता कितीतरी बजेटचे तर्क मीडियामध्ये लावले असतात, 100 कोटीचा चित्रपट आहे, असं काहीच नाही. खरं सांगतो मला, अभिषेक बच्चन यांनी मोफत काम केलं पिक्चरमध्ये, सलमान खान यांनी मोफत काम केलं पिक्चरमध्ये, विद्या बालन यांनी मोफत काम केलं पिक्चरमध्ये, बमर यांनी यांनी मोफत काम केलं पिक्चरमध्ये, जिनिल्या देशमुख यांनी मोफत काम केलं पिक्चरमध्ये, रितेश देशमुख यांनी मोफत काम केलं पिक्चरमध्ये. हे महत्वाचं सांगायची गोष्ट. आणि जिथे महाराजांचा विषय येतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही हा चित्रपट करण्याचा प्रयत्न केलाय. तर तरी ह्या मीडियामध्ये जे बजेटचे तर्क लावले झाले ते कृपया लावू नका. आपल्या परीने सगळ्यांनी जे काही होत असेल ते इथे करण्याचा आम्ही प्रयत्न केला. म्हणून मी सांगतो, फरदीन खान परत मोफत काम केलं चित्रपटामध्ये. हे सगळे जे माझे मित्र आहेत त्यांना जेव्हा वाटलं की बाबा आपला मित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती एक चित्रपट काढण्याचा प्रयत्न करतोय मराठी भाषेमध्ये, जिथे आपल्याला खरंच बजेटची तरतूद तेवढी नसते, तर मदत म्हणून हा चित्रपट मी हिंदीमध्येच काढू शकलो असतो, डिरेक्टली करू शकतो, पण ती माझी इच्छा नव्हती. मला मराठी भाषेमध्येच हा चित्रपट ह्या स्केलला काढायचा होता. त्यामुळे या सगळ्या ऍक्टर्सचा अभिनय करत असाल ना, तर मला वाटतं की कुठलाही जरी जॉनर असेल, जितकं जास्त वेळ तुम्ही त्या जॉनर द्याल वाचण्यामध्ये, तेवढं काही तसं जर चांगलं लिहिलं असेल तर सोपं होतं, जर चांगलं लिहिलं नसेल तर परफॉर्म करायला आवडतं. सर, चित्रपट क्षेत्रामध्ये जेव्हा आपण पदार्पण केलं तेव्हा विलासराव देशमुख साहेबांनी आपले चित्रपट बघितले. आज जर विलासराव असते तर किती आनंदी काय वाटलं असतं, काय सांगाल हा चित्रपट? अनेक त्यांना किती आनंद झाला असता का नसता हे मी सांगू शकत नाही, परंतु माझी इच्छा असली असती की हा चित्रपट माझ्या वडिलांनी पाहिला पाहिजे होता. सर, राजा शिवाजी हॅलो, महाराजांची भूमिका साकारताना तुम्हाला सगळ्यात भावक्षण कोणता हो भावक्षण तुम्ही कधी इमोशनल? नाही, ह्या चित्रपटामध्ये बरेचसे भाव क्षण होते, सीन्स जे म्हणतो, जेव्हा थोरले शंभू महाराज यांची जेव्हा खबर येते, मला मीडियामध्ये सांगायचं नाही पण त्यांची जेव्हा खबर येते तो एक भावक्षण या सीन मध्ये होता. खरंच तो दिवस माझ्यासाठी कठीण गेला. शिवाजी महाराज आणि सैबे राणीसाहेबांचा जो शेवटचा सीन आहे या चित्रपटात दोघांचा, तो क्षण पण भावूक होता. आणि असे बरेचसे क्षण आहेत त्या चित्रपटामध्ये जे ते खरंच मी डिरेक्ट करताना किंवा ऍक्ट करताना भावूक झालो होतो. सर, सगळ्यात चांगली आतापर्यंत तुमची जी भूमिका असेल ती कोणती वाटते तुम्हाला? नाही, खरं म्हणजे मी स्वतःच्या कामाकडे चांगलं किंवा वाईट नजरेने बघत नाही. मी ते लोकांपुढे ठेवतो, लोक जसं त्याच्यावर रिॲक्ट करतात. आणि एखादी जर भूमिका मी केली असेल तर मी त्याच्याबद्दल मग पुढे गेल्यानंतर पाठीमागे बघत नाही, विचार जास्त करत नाही. म्हणून सध्या जर तुम्ही मला विचारलं तर सध्या माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका आणि चित्रपट हा राजा शिवाजीचा आहे. शिवछत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत. तुम्हाला चित्रपटाचं टायटलिंग करताना वाटत नाही का कुठेतरी एकेरी उल्लेख झाला राजांचा टायटलिंग करताना? काय माहिती का, हा प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारलेला आहे. मला वाटतं की तुमच्या मनात जेवढी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आस्था आदर आहे एवढीच आस्था आणि आदर माझ्या मनात आहे. मी जेव्हा हे ठरवलं होतं की हा चित्रपट टायटल काय असलं पाहिजे तर एकेरी उल्लेख म्हणून ठेवलं नाही. तुम्ही जर चित्रपट पाहिला तर तुम्हाला समजेल की हा जो प्रवास आहे या चित्रपटामध्ये तो जन्मापासून अफजल पदापर्यंतचा आहे. पण हा जो प्रवास आहे, ही जी गोष्ट आहे ही एका छोट्या मुलाची, शिवबाची गोष्ट आहे. ते शिवबा जे शिवाजी राजे होतात
आणि अफजल बघानंतर राजा शिवाजी म्हणून ज्याला जग संबोधतं किंवा असे कोणते पराक्रमी राजे आहेत ज्यांनी हे केलं, म्हणून या चित्रपट टायटल हा प्रवास राजा शिवाजी याच्यापर्यंतचा आहे. राजा शिवाजी तो छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास हा वेगळा प्रवास आहे. म्हणून ह्या टायटलमध्ये असं काहीही नव्हतं ज्याच्यामुळे लोकांना असं वाटलं पाहिजे की अनादर आहे. सर, एक और सवाल था. जिस तरीके से आपने कहा है कि राजा शिवाजी को आप मराठी में भी जिस तरीके से आपने इंट्रोड्यूस किया, क्या राजा शिवाजी के जरिए मराठी सिनेमा को ग्लोबल लेवल पर लेके जाने की तैयारी है? और एक सवाल जिस तरीके से बना था कि हम लोग देखते हैं कि साउथ की मूवीज आजकल एक अच्छा नाम कमा रही है, लेकिन फिलहाल हम लोग अगर मराठी रीजनल लैंग्वेज की बात करें तो मराठी सिनेमा इतना ग्रो नहीं हो पा रहा है. क्या कुछ फैक्टर्स आप बताओ? नहीं, सबसे पहले आपने ये कहा कि क्या मैं राजा शिवाजी मराठी में भी करा नहीं. मराठी में जिस तरीके से आपने कहा कि मैंने मराठी ही फोकस था मेरा और साथ में हिंदी. जी नहीं ग्लोबल लेवल पर आप मराठी को लेके जाना चाहते हैं? नहीं, क्या है ना कि, सबसे पहले ये फिल्म राजा शिवाजी है जो मराठी भाषा में ही है. ये हिंदी भाषा में भी अवेलेबल है, हमने जैसे पहले भी कहा था. बात ये नहीं है कि क्या हम इसे ग्लोबल लेवल तक ले, ये कहानी ऐसी है जो मुझे लगता है ज़्यादा से ज़्यादा लोगों को जाननी चाहिए. अब वो डिपेंड करता है कि फिल्म कैसे चलती है और फिर वो कितने लोगों तक पहुंचती है. हाँ, अभी हमने 2 भाषाओं में रिलीज़ की है और हर जगह वो अवेलेबल है. तो जैसे मराठी जहाँ जहाँ भारत भर में भी जहाँ मराठी पॉपुलेशन है वहाँ पर मराठी भी अवेलेबल है. जैसे हम ओवरसीज में अगर जाए तो अमेरिका से फ़ोन आते हैं मुझे जहाँ पर मराठी भी अवेलेबल है और हिंदी भी अवेलेबल है. तो ये दोनों भाषाएं ओवरसीज भी अवेलेबल है. तो मुझे लगता है कि ये प्रयास यही है कि हमारे महाराजा की कहानी, हमारे राजा की कहानी, हमारे छत्रपति शिवाजी महाराज की कहानी जितने ज़्यादा लोगों तक पहुँच पाए उसका ही प्रयास है. सर रितेश दादा, एक ये जो फिल्म जो आपकी जो रिलीज हुई है रितेश दादा, ये जो फिल्म आपकी रिलीज हुई इसका जो बॉक्स ऑफिस कलेक्शन है इससे आप खुश हैं, पहली बात. और दूसरा, क्या स्टेट गवर्नमेंट ने इसको टैक्स फ्री करना चाहिए, ऐसा कुछ आप चाहते हैं सो दैट ये लोगों तक और ज्यादा पॉपुलर हो, ज्यादा पहुंचे लोगों तक, लोग इसको आके ज्यादा देखें? महाराष्ट्र में फिल्में टैक्स फ्री है, तो ऐसे नहीं कि महाराष्ट्र में टैक्स लगता है, तो वो बात नहीं है. और जहाँ तक सवाल आता है क्या मैं इस कलेक्शन से खुश हूँ, बेहद खुश हूँ, क्योंकि जितने कलेक्शन अब तक नहीं हुए उतना प्यार लोगों ने इस फिल्म को दिखाया है महाराष्ट्र में और बाहर भी. लेकिन खासकर मराठी प्रेक्षकों ने इतना प्यार दिया है कि जो सबसे हाईएस्ट ग्रॉसिंग फिल्म थी उससे मुझे लगता है 2 गुना प्यार इस फिल्म को मिला है. इसके बाद आपकी आने वाली फिल्म कौन सी रहेगी? अभी तक सोचा नहीं. सर जेव्हा आपण ऐतिहासिक चित्रपटांना हात घालतो अभिनेता म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून, तर त्यावेळेस कुठल्या गोष्टी पाळाव्या लागतात आणि कुठल्या गोष्टी टाळाव्या लागतात? सर्वप्रथम इतिहासाचा जो धर्म आहे तो पाळणं गरजेचं आहे की तुमचा इतिहास हा चांगल्या रीती चांगल्या पद्धतीने दाखवावा. आणि ज्या टाळ्याच्या गोष्टी असतात, समजा तुम्हाला जर अशी एखादी गोष्ट असेल ज्याच्यामध्ये वाद असेल, विवाद असेल, तर मला वाटतं की तिथे न जाता, कारण काय कसं आहे की ही आपली पण जबाबदारी असते की आपण ज्या गोष्टी पडद्यावर दाखवणार आहोत, काय तुम्हाला इतिहास सांगायचा आहे लोकांनी पाहताना त्यांनी एंटरटेनमेंट व्हायचं आहे. एंटरटेनमेंट म्हणजे फक्त रोमॅन्स आणि कॉमेडी नाही, एक एंगेजिंग चित्रपट ज्याला आपण म्हणतो तो पण दाखवायचा असेल तर मला वाटतं इतिहासाचा धर्म हा पाळणे गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की वादात असतील त्या अवॉइड करणं सोयीचं असतं पाहिजे. सर या चित्रपटाच्या अनुषंगाने आपण वैदर्भीय प्रेक्षकांना काय मेसेज आपण नागपुरात आले, राजा शिवाजी या चित्रपटाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण नागपुरांना काय संदेश देणार, काय म्हणणार? नाही, मला फक्त नागपूरकरांना एवढंच म्हणायचं आहे की हा चित्रपट आपल्या राजाचा चित्रपट आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेवरचा चित्रपट आहे. तर सर्वांनी हा चित्रपट पाहावा. आणि मी आवर्जून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा चित्रपट संपूर्ण परिवाराने पाहावा, कारण ही गोष्ट आजी आजोबांनी पण ऐकलेली आहे, नातवंडांनी पण ऐकलेली आहे.
तर लहान मुलांनी खरंच आई वडिलांनी आपल्या मुलांना घेऊन हा चित्रपट पाहायला जावा अशी माझी इच्छा आहे.